मुसळधार पावसामुळे मंठा तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले। परिणामी मंठा तालुक्यातील काही मार्गावरील संपर्क काही तास ठप्प झाला। या मुसळधार पावसाने केंदळी, पाटोदा, तळणी, बेलोरा, उंबरखेडा, देवठाणा, वाघाळा यासह मंठा तालुक्यातील सर्वच गावांना मोठा फटका बसला। नदी, वडे, नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले। शेतातील उभ्या पिकांवर पावसाचा तडाखा बसल्याने सोयाबीन, उडीद, तूर, कापूस, भाजीपाला यासह खरीप पिकांचे नुकसान झाले। शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून पीक पूर्णपणे पाण्यात बुडल्यानंतर शेतकरी हवालदिल झाले आहेत। सकल मराठा समाज बांधवांनी तहसीलदार कल्याण काळदाते यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की कुठलेही निकष न लावता प्रशासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी मंठा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी केली आहे। आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला आहे। यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की शेतीमध्ये माती सुद्धा राहिलेली नाही। सोयाबीन असेल, कापूस असेल, मूग असेल, उडीद असेल, कोणतंही पीक राहिलेलं नाही। त्यामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, या नुकसानीचं निवेदन देण्यासाठी आज आम्ही शेतकरी मंठा तालुक्यातील तहसील कार्यालयात आलेलो आहोत। आणि आता जे शेतकऱ्यांचं नुकसान झाले यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अतिवृष्टीची जी पहिली भरपाई होती 13,500 रुपये, ती या सरकारनं 8,500 वर आणून ठेवलेली आहे। 3 हेक्टरची मर्यादा होती ती 2 हेक्टरवर आणून ठेवलेली आहे। आणि पीक विम्यामध्ये हे जे काही ट्रिगर होतं अतिवृष्टीबाबतचं, हे वगळलेलं आहे। म्हणजे शेतकऱ्याला नुकसान भरपाई ही कमीत कमी मिळणार आहे। आणि या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय याचे पंचनामे करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निकष न लावता शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे। आणि अशा प्रकारची मागणी आज आम्ही तहसील कार्यालयात निवेदन देऊन केलेली आहे। काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पंचनामा न करताच सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा। सरसगटच ओला करण्याची गरज आहे, कारण नुकसानच असं झालेलं आहे की 100% शेतात पिकच राहिलेलं नाही। पुढं नेस्त नापूस झालंय, कापूस जमिनीवर झोपलेला आहे, सोयाबीन तर दिसायलाच तयार नाही, अशी परिस्थिती आहे पूर्ण। आणि महत्त्वाचं, पंचनामे करताना हे अधिकारी फक्त रोडच्या कडीची जमीन घेतात। वघळी, वढे, नाले याच्याकडे जाऊन त्यानं पंचनामे करणे गरजेचं आहे। रोडच्या कडीला याच्या गाड्या उभ्या राहतात, फक्त तिथंच पंचनामे होतात आणि ते निकष लावले जातात। त्यामध्ये खऱ्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले त्याची भरपाई मिळत नाही। त्यामुळे पूर्ण 100% नुकसान भरपाई आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आम्ही इथं मागणी केलेली।